नंतर पहिलं कनेक्शन करायचं हे, नंतर दुसरं कनेक्शन करायचं हे, नंतर तिसरं कनेक्शन करायचं हे, लिंकला लिंक करायची, सगळे लिंक्स जॉईन करायचे चुपचाप. मग काय करायचं, DMM घ्यायचा. DMMची पहिली रीडिंग कशी काढायची, सगळ्यात पहिलं निगेटिव्ह करायचं निगेटिव्हला, आणि व्हेरिएबल लिंकला हे कनेक्ट करायचं, VG काढतोय म्हणून आपण, आणि मग हे व्होल्टेजवर ठेवायचं, व्होल्ट्सवर ठेवायचं. व्होल्ट्सवर ठेवलं की काय करायचं, इथून व्हॅरी करायचं, इथून 15 व्हॅल्यू सेट करायची. या नॉब, हे नॉब दाखवतो एकदा, हे नॉब दाखव. हां, तर परत रीडरवर आहे. तर 15 व्हॅल्यू सेट केली की हे 15 व्हॅल्यू सेट झाली ना की हे काढायचं, हे काढून बेसला लावायचं, बेसला लावायचं, आणि बेस काढून हे ग्राउंडला लावायचं. ग्राउंडला लावलं की ही व्हॅल्यू सेट करायची थ्रेशोल्डपर्यंत. 5.7ला थ्रेशोल्ड येतं याचं, आलं थ्रेशोल्ड. 5.7ला थ्रेशोल्ड आलं की हे खाली करायचं, पूर्ण 0वर आणायचं, आणि मग ही व्हॅल्यू 6ला सेट करायची. 6 किंवा 7ला सेट करायची, कारण 7 लिहिलं तिथं बुकमध्ये, 7 लिहिलं. 7ला सेट झाली ही व्हॅल्यू, हे काढायचं, हे परत जिथून सुरुवात केली तिथं परत लावायचं, जसं आहे तसं ग्राउंड करायचं, आणि मग हे बघ, हे हलवायचं. हे बघ कसे मोजायचे, कसे रिडिंग, हे बघ, हे हलतंय का, हे बघ आता पूर्ण हलतंय. आणि तिची रिडिंग ते सांगू का, 7लाच ठेवायचं, हे 7ला पूर्ण हलतंय बघ, हे बघ डीजे सारखं आहे.